किसानों की न्याय मांग के लिए भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस दौरान मांग पूरी न होने पर आंदोलन करने की चेतावनी दी गई। क्या है पूरा मामला, आइए देखते हैं इस खबर में। प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत किसानों ने उनके खेती माल का फसल बीमा सरकार ने बताया ओरिएंटल इंश्योरेंस इस सरकारी कंपनी की ओर निकाला था। लेकिन जब फसल बीमा मिलना शुरुआत हुआ तब ऐसा पाया गया कि एक ही गांव के कुछ लोगों को फसल बीमा उनके खाते पर जमा हुआ तो कई लोगों का फसल बीमा पंजीयन करने पर भी जमा नहीं हुआ। इसी संदर्भ में भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए मांग की गई कि किसानों के खाते पर फसल बीमा जल्द से जल्द जमा करें, अन्यथा किसानों पर होने वाला अन्याय रोकने के लिए आंदोलन किया जाएगा। नमस्कार। प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजनेच्या अंतर्गत 1 रुपयात पीक विमा ही जी योजना होती, या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढले। आता पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे पीक विमा जे नुकसान भागाच्या नोंदणी केल्या आहे त्याच्यानुसार नोंदणी केल्यानंतर काही लोकांच्या खात्यावर पीक विमा म्हणून पैसे आले आणि असे बहुसंख्य शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसेच आले नाही। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर असं माहिती झालं की सरकार कृषी विभागाला ही ऑथॉरिटी देते, त्याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे हे काम आहे आणि ॲक्च्युली पंचनामा करण्याचं, सर्वे करण्याचं काम हे चंद्रपूरच्या काही तालुक्यामध्ये झेनिथ प्रायव्हेट सोल्युशन लिमिटेड या कंपनीकडे हे काम आहे। तर आम्ही या सगळ्या गोष्टीची विचारपूस केली असता असं माहीत पडलं की काही का बरं काही शेतकरी, खूप सारे शेतकरी अपात्र झाले। तर का बरं अपात्र झालं, तर त्या दिलेल्या टाईमच्या वेळेस फॉर्म भरला गेला नाही, त्याच्यामुळे अपात्र झालं असं त्यांचं म्हणणं आहे। पण आमच्या शेतकऱ्याविषयी काही पुरावे आहे की दिलेल्या टाईममध्ये आम्ही त्या गोष्टीची नोंद केली, तरी पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना ते पीक विमा किंवा ती रक्कम मिळाली नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्या आधारावर शेतकरी पात्र किंवा अपात्र ठरवले हा आमचा प्रश्न आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकार, कृषी विभाग, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि थर्ड कंपनी ज्या कंपनीकडे पंचनामा करण्याचं काम दिलं आहे यांनी प्रॉपरली सर्वे करावं आणि सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावे जे नुकसानग्रस्तांची नोंदणी केली आहे अशी आमची मागणी आहे। आणि तसं झालेलं दिसून येत नाही आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्या कास्तकाराच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावं, ह्या प्रकरणाची चौकशीसुद्धा करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हा जो अन्याय होता याच्यापासून मोकळं करावं अशी आमची भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून आमची विनंती करतोय। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।